आपण करत आहोत मस्त फ्रूट स्पेशल एपिसोड. त्यामध्ये मी आता तुम्हाला साल्सा करून दाखवणार आहे. साल्सा म्हणजे कुठला साल्सा तर बनाना टोमॅटो साल्सा. साल्सा हा एक मेक्सिकन सॉस आहे आणि त्याच्यासाठी साठवून ठेवण्याची किंवा प्रिझर्व करून ठेवण्याची अजिबात गरज नसते. सगळे फ्रेश इन्ग्रेडियंट्स घ्यायचे, चॉप करायचे आणि मिक्स करायचे. पण हे इन्ग्रेडियंट्स किंवा हे सामान काय काय असतं ते आपण पाहून घेणं आवश्यक आहे. याकरता आपण जे साहित्य घेतलं सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे केळी, तसंच बारीक चिरलेला कांदा, आपण टोमॅटो घेतलेला आहे, तर बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर, बारीक चिरलेली लसूण, लिंबाचा रस आणि थोडेसे चिली फ्लेक्स. साल्सा अनेक प्रकारचे बनवता येतात. त्याच्यामध्ये एकतर जो मेन टोमॅटो साल्सा असतो तो आधी टोमॅटो चांगले रोस्ट करून घ्यायचे असतात चुलीवरती, नंतर त्याची सालं काढून घ्यायची असतात. ढोबळ्या मिरच्या तशाच चुलीवरती भाजून घ्यायच्या आणि नंतर त्याची सालं काढून त्यापासून साल्सा बनवला जातो. पहिलं हे जे ड्रेसिंगचं जे साहित्य आहे ते ऑलमोस्ट सेमच राहतं. कधी कोथिंबीर वापरता येते, कधी पार्सली वापरता येते, कारण मेक्सिकोमध्ये कोथिंबीर तितकीच पॉप्युलर आहे आणि पार्सली सुद्धा तितकीच पॉप्युलर आहे. सो त्याच्यामध्ये हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. सो पहिले हे जे 6 आयटम आहेत, मीठ, मिरपूड, लिंबाचा रस, चिली फ्लेक्स, लसूण, हे कॉमन राहतात. नंतर कांदा, केळी आणि टोमॅटो याच्यामध्ये वेगवेगळा फरक पडत राहतो. तुम्ही याच्यामध्ये ढोबळी मिरच्या घाला, टोमॅटो घाला, पातीचा कांदा घाला. नंतर त्याच्यामध्ये मँगो साल्सा बनवण्याकरता आंबा वापरा, पायनॅपल साल्सा बनवण्याकरता पायनॅपल किंवा अननस वापरा. सो अनेक प्रकारचे डेरिव्हेटिव्स तुम्ही ह्याच्यामध्ये बनवू शकता आणि प्रत्येक जो साल्सा आपण बनवतो तो तितकाच उत्कृष्ट लागतो, तितकाच टेस्टी लागतो जितका का तो साल्सा डान्स तुम्हाला पाहायला आवडतो. सो सुरुवात करूया. आधी केळं आपण बारीक चॉप करून घेऊ. याच्यातून आपण एक मधनं अशी स्लेट मारूया केळ्याला, वरनं सुद्धा मारूया. आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचंय. सो कच्ची केळी मात्र वापरायला जाऊ नका कारण तो साल्सा एकदम तुरट लागेल. आपण केळं चॉप करून घेतलंय. तसंच आपण आता टोमॅटो चॉप करून घेऊया. टोमॅटो चॉप करण्याकरता याचं देठ मी काढून घेतो. त्याच्या बियाही आपल्याला काढून घ्यायच्यात. इकडनं एक स्लेट मारायची मधनं आणि फक्त त्याच्या स्किनच्या बाजूबाजूनी आपली नाईफ फिरवायची, म्हणजे सीडलेस टोमॅटो एकदम पटकन आपल्याला मिळतो. आपलं दोन्ही साहित्य आता कट करून झालेलं आहे. आता आपल्याला या बोलमध्ये ड्रेसिंग बनवायचं आहे. ड्रेसिंग बनवण्याकरता आपण हा लिंबाचा रस याच्यामध्ये घालू. तसंच थोडीशी ही लसूण घालूया, थोडीशी साखर, मीठ, कोथिंबीर सगळी घालूया कारण आवश्यक आहे. थोडेसे चिली फ्लेक्स, कांदा, 1-2 कांदे घेतलेत बारीक चिरून, तसंच हा टोमॅटो, आणि फायनली हे केळं. ड्रेसिंग खालती आहे, त्याच्यावरती आपण या सगळ्या भाज्या घातल्यात, त्याच्यावरती हे केळं आपण घालतोय. आता फक्त आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करताना ते सगळे फ्लेवर्स आपण त्याच्यामध्ये ब्लेंड करतोय आणि त्याला हा एक मस्त असा लुक येतोय. आता ऑब्व्हियसली एक केळ्याची कोशिंबीर म्हणून तुम्ही ही सर्व करू शकता, पण केळ्याची कोशिंबीर म्हणण्यापेक्षा ही जी पद्धत आहे ही मेक्सिकन पद्धत आहे, त्यामुळे आपण ह्याला साल्साच नाव ठेवूया. आणि जसं साल्सामध्ये कॉम्बिनेशन्स करून जे डान्स सिक्वेन्सेस करतात, अगदी त्या सिक्वेन्समध्येच हा आपला बनाना साल्सा तयार होतो आणि त्याची चव वाव मस्त लागते. हा आपला साल्सा तयार झालेला आहे आणि मी आता साल्सा करायला लागणार आहे. तुम्ही जर का हा साल्सा बनाना साल्सा खाल्ला तर तुम्हाला शिकवण्याची म्हणजे साल्सा करण्याची अजिबात शिकवायची गरज पडत नाही, पण तो बनवण्याकरता आधी साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. झटपट लिहून घ्या. बनाना साल्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, साखर, लसूण, लिंबाचा रस आणि चिली फ्लेक्स. कृती: प्रथम केळ्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. टोमॅटोच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. एका बाउलमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात लसूण, साखर, मीठ, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि केळ्याचे तुकडे घालून
मिश्रण एकजीव करून साल्सा सर्व्ह करावा. आम्ही